वर्ग 8 विषय गणित प्रकरण 5 विस्तार सूत्रे। आपण या आधीच्या भागात काही विस्तार सूत्रे पाहिले, त्यानंतर हा नंबर 2 चा विस्तार सूत्र याला पहिले आपण सिद्ध करू आणि त्याच्यानंतर या सूत्राचा उपयोग करून आपण उदाहरण सोडवू। पहा याला सिद्ध कसं करायचं बघा। a अधिक b कंसाचा घनचा विस्तार, या सूत्राचा आपण विस्तार कसं करणार बघा। a अधिक b कंसाचा घन बरोबर a अधिक b गुणिले a अधिक b गुणिले a अधिक b। कंसाचा घन असल्यामुळे या कंसाला आपल्याला 3 वेळेस गुणाकाराच्या स्वरूपात लिहावं लागेल। ठीक आहे, मग काय करायचं बघा। a अधिक b हा जशाला तसा, आता या दोन कंसाचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार होतो a अधिक b कंसाचा वर्ग, बरोबर आहे। मग आता आपल्याला याचा विस्तार आपल्याला माहित आहे, या कंसाचा विस्तार a अधिक b कंसाचा वर्ग, याचा विस्तार होतो a चा वर्ग आणि 2ab अधिक b चा वर्ग। याच्या आधीच्या वर्गात आपण हे विस्तार शिकलो आहे। मग आता पहा, a अधिक b गुणिले a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल। पहिले आपण या a ने या कंसाला गुणू, a गुणिले कंस, नंतर या b ने देखील आपल्याला या कंसाला गुणावं लागेल। a आणि b ने आपण या कंसाला गुणावं। मग पहा, a गुणिले a चा वर्ग म्हणजे a चा घन अधिक a गुणिले 2ab म्हणजे 2a वर्ग b अधिक a गुणिले b चा वर्ग म्हणजे a b चा। त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील आपल्याला गुणाकार करावा लागेल। b गुणिले a चा वर्ग म्हणजे a वर्ग b अधिक 2 गुणिले ab गुणिले b म्हणजे 2ab चा वर्ग। त्याच्यानंतर b गुणिले b चा वर्ग b चा घन। आता हे समान चल असलेले जे पद आहे त्याची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला या ठिकाणी करायची आहे। a चा घन हे जशाला तसे, या ठिकाणी बघा 2a वर्ग b अधिक 1a वर्ग b, बरोबर आहे। 2a वर्ग b अधिक 1a वर्ग b म्हणजे 3a वर्ग b, यांची बेरीज किती होईल 3a वर्ग b। ठीक आहे, त्याच पद्धतीने a चा a वर्ग b a b चा वर्ग अधिक 2a b चा वर्ग यांची देखील आपल्याला बेरीज करता येईल, ही झाली 3a b चा वर्ग आणि b चा घन हे जशाला तसे। आता पहा, या ठिकाणी a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3a b चा वर्ग अधिक b चा वर्ग म्हणजे हे झालं a अधिक b कंसाचा घनचा। अशा पद्धतीने आपण हे विस्तार सूत्र शिकलो। आता या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपल्याला सराव संच 5.2 मधील उदाहरण सोडवायचे आहे। सराव संच 5.2 प्रश्न पहिला विस्तार करा। आता पहिलं उदाहरण दिलेलं आहे बघा, k अधिक 4 कंसाचा घन, k अधिक 4 कंसाचा घन। याचा विस्तार आपल्याला त्याच पद्धतीने करता येईल। k अधिक 4 एका कंसात आणि नंतर k अधिक 4 कंसाचा वर्ग, म्हणजे या दोघांचा जर गुणाकार केला तर k अधिक 4 कंसाचा घन असं आपल्याला मिळेल। ठीक आहे, मग आता k अधिक 4 याचा विस्तार आपल्याला माहित आहे, k चा वर्ग अधिक 2 गुणिले 4 गुणिले k अधिक 4 चा वर्ग। k अधिक 4 याचा आपण गुणाकार केल्यानंतर हा k चा वर्ग जशाला तसा 4 2 8 गुणिले k म्हणजे 8k अधिक 4 चा वर्ग म्हणजे 16। ठीक आहे, आता या कंसातील दोन्ही पदाने आपल्याला या कंसाला गुणायचं आहे। ज्या पद्धतीने आपण सूत्रात गुणलं त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील गुणायचं आहे। k ने पहिले या कंसाला गुणू, आपण k ने या कंसाला गुणलो अधिक 4 ने देखील या कंसाला आपल्याला गुणता येईल, 4 ने देखील आपण या कंसाला गुणायचं आहे। पहा, आता k गुणिले k चा वर्ग म्हणजे k चा घन अधिक k गुणिले 8k म्हणजे 8k चा वर्ग, k गुणिले k म्हणजे k चा वर्ग अधिक k गुणिले 16 म्हणजे 16k अधिक 4 गुणिले k चा वर्ग म्हणजे 4k चा वर्ग अधिक 4 गुणिले 8k 8 × 32 म्हणजे किती k झाले 32k अधिक 16 चा वर्ग। या ठिकाणी पहा 16 चा वर्ग 4 गुणिले 16 म्हणजे याचा गुणाकार 16 × 64। ठीक आहे, बघा k चा घन जशाला तसा 8k चा वर्ग आणि 4k चा वर्ग, किती k चा वर्ग 12k चा वर्ग, 16k अधिक 32k यांची बेरीज 48k आणि 64 हे जशाला तसे, म्हणजेच k अधिक 4 कंसाचा घन याचा विस्तार कसा होईल, k चा घन अधिक 12k चा वर्ग अधिक 48k अधिक 64। अशा पद्धतीने आपल्याला इतरही उदाहरण सोडवता येईल। या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपण बाकीचे उदाहरण सोडवू शकतो। ठीक आहे, बाकीचे उदाहरण आपण सोडू
आपल्या ग्रुपवर टाकायचा आहे. धन्यवाद.